नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास. जयसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घोटाळा घडलाय का, असा प्रश्न मी एक नागरिक म्हणून करतोय. होय, संस्थेचे सचिव यांनी दिलेली माहिती व इतर माहितीचं अवलोकन केलं असता असं स्पष्ट होत आहे की जयसिंह मोहिते पाटील यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार व घोटाळा घडलाय. आज मी आपल्या समोर सदर प्रकार पुराव्यासकट आणत आहे. आता पुरावा क्रमांक 1 पाहू आपण. ऑल इंडिया काउन्सिलिंग फॉर टेक्निकल एज्युकेशन यांचं हे दिनांक 2/3/2022 पत्र आहे. याच्यामध्ये सदर पत्र हे ड्रॉइंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफिसर AICTE यांना देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये या महाविद्यालयात महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या संस्थेला जे अनुदान दिलेलं आहे, आपण पाहूयात. इथे टोटल प्रोजेक्ट कॉस्ट आहे 14 लाख रुपये. 2 वर्षात ही युटिलाइज करायची आहे आणि ह्याचे कोऑर्डिनेटर आहेत सचिन पांढरे. सचिन पांढरे हे इंजिनिअरिंग मध्ये विभाग प्रमुख आहेत. मात्र सदर ग्रँट ही जी मॉड्रॉप प्रपोजल आलेलं आहे कॉम्प्युटर लॅब डेव्हलपमेंटचं, तर ही जी मॉड्रॉप फंड आहे हा पॉलिटेक्निकला मिळतो. मात्र सचिन पांढरे हे इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख आहेत, मात्र यांना पॉलिटेक्निकचं स्टाफ दाखवून यांनी कोऑर्डिनेटर केलं आणि तब्बल 14 लाख रुपयेची ग्रँट यांनी प्राप्त केली. आता ही ग्रँट जेव्हा यांना मिळते तेव्हा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद म्हणजेच AICTE यांच्या क्लॉज मध्ये अशी तरतूद आहे की सदर ग्रँट ही वैयक्तिक नावावरती देता येणार नाही. यासाठी प्रिन्सिपल डॅश डॅश कॉलेज असं नाव असणं आवश्यक आहे. मात्र याच्यातील प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर सचिन पांढरे आणि संस्थेचे सचिव या दोघांनी संगनमत करून प्राचार्याचं इंडिव्हिज्युअल नाव टाकलं, जेव्हा मुळात AICTEच्या नियमाचं उल्लंघन करून सदर नावावर व खात्यावर पैसे देण्यात आले. तब्बल 11 लाख रुपये हे वैयक्तिक नावावरती देण्यात आले. आता माझा प्रश्न इथे असा आहे, एक नागरिक म्हणून, जेव्हा कायदा स्पष्ट सांगतो की प्राचार्य अमुक अमुक कॉलेज या नावानीच तुमचं अकाउंट असलं पाहिजे, तेव्हा AICTEचे अधिकारी काय झोपा काढत होते का? AICTEच्या अधिकाऱ्यांना या कायद्याचं उल्लंघन करण्याचा अधिकार दिलाय कुणी? तुम्ही वैयक्तिक खात्यात पैसे दिलेच कसे, असा मूलभूत प्रश्न मी एक नागरिक म्हणून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या अधिकाऱ्यांना विचारतो. म्हणजे कायदे नियम हे सर्रास पायदळीत उडवले. पाहूयात हा अधिकारी कोण आहे. डॉक्टर नीरज सक्सेना, ऍडवायझरी 1 IDC. म्हणजे आपण पाहतोय की कायदा सांगतो, या कायद्याच्या विपरीत ही लोक करतात. आता हे 6 लाख रुपये कुणाला पाहिजे होते? आपण आता ह्याचं सगळं डिटेल पाहूया. आता आपल्या समोर ही मी एक शोकॉज नोटीस दाखवत आहे. ही शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्टचे जे सचिव आहेत यांनी दिलेली आहे. आता ह्या नोटिसीमध्ये आपण पाहूयात की काय ते म्हणतात. सदर कॉलेज करिता अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांचे कडून तब्बल पहिला हप्ता 11,84,107 रुपये मिळणार होता. वास्तविक पाहता अनुदानाची हप्त्याची रक्कम नवीन खाते काढून त्यावर घेणे आवश्यक असताना वैयक्तिक खात्यावर घेतले व याची कुठलीही सूचना दिली नाही. आता यानंतर पुढे
या संस्थेचे सचिव काय म्हणतात ते की तुम्ही प्राचार्य या जबाबदार पदावर काम करीत असताना 15/11/22 पासून व्यवस्थापन समिती अथवा संस्थेस कोणत्याही पूर्वकल्पना न देता कामावर गैरहजर राहिलात व सदरचे पत्र मिळाल्यापासून, सर्वात महत्वाचा पॉइंट, सदरचे पत्र मिळाल्यापासून 3 दिवसाचे आत संस्थेत मिळालेल्या अनुदानाची रक्कम 11,84,000 व्याजासकट संस्थेस परत करावी. म्हणजे आपण पाहतोय की संस्थेचे सचिवच डिमांड करतात की ही जी 11 लाख रुपये रक्कम होती त्याचा तेथील एका व्यक्तीने अपहार केलाय. मात्र असं सिद्ध झालं पुढे कोर्टामध्ये जेव्हा ही केस गेली तेव्हा उच्च न्यायालयात असं दिसून येतं त्या ऑर्डरमध्ये की ह्याच्यातील 6 लाख ऑलरेडी लॅब डेव्हलपमेंटसाठी केले आणि त्या व्यक्तीने राहिलेले जे पैसे आहेत हे AICTE ला परत केले. मग जर असं सर्व बाब असताना 11 लाख रुपये व्याजासकट या संस्थेला कशाला पाहिजे होते? म्हणजे मुळात या संस्थेचे अध्यक्ष हे खासदार आहेत, माजी खासदार आहेत आणि हे माजी खासदार असल्यामुळे त्यांच्या वजनाने त्यांनी ग्रँट आणले. या ग्रँटमध्ये कायदा असा आहे की संस्थेचं नाव प्राचार्य आणि संस्थेच्या नावावरती ही ग्रँट देता येते. मात्र त्यांनी AICTEच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून कायद्याचं उल्लंघन करून ही ग्रँट वैयक्तिक नावावरती घेतली आणि वैयक्तिक नावावरती घेऊन त्यांनी त्याच्यातला जो व्यक्ती होता तो प्रामाणिक असल्यामुळे त्यांनी ती ग्रँट लॅब डेव्हलपमेंटच्या कामासाठी 6 लाख रुपये घालवले आणि राहिलेले पैसे AICTE ला दिले. पैसे AICTEचे पाहिजे कुणाला? संस्थेला पाहिजे. जेव्हा की ते संस्थेच्याच नावावरती खर्च झाले, राहिलेले पैसे AICTE ला परत दिले. आता याही पलीकडे जाऊन मी आपल्याला अजून एक, आता आपण इथे पाहतोय की तसेच आपले कार्य कालावधीमध्ये NAC NBA मूल्यांकनाचे कामकाज सुरू होते. त्याकरिता संस्थेने 50 लाख पर्यंत खर्च केलेला आहे. आता आपण बघूयात यांचं ऑडिट रिपोर्ट. ऑडिट रिपोर्ट मध्ये साहेब कुठे दिसतोय 50 लाख रुपये खर्च? हा सर्व खर्च आहे तुमचं. उलट स्टाफच्या पेमेंटचे पैसेच तुमच्याकडे नाहीयेत आणि इथे तुम्ही म्हणताय की 50 लाख रुपये खर्च तुम्ही NBA व NACच्या असेसमेंटसाठी. आता ह्याची पण सर्व वस्तुस्थिती आम्ही शोधून काढली. या वस्तुस्थितीमध्ये असं दिसून आलं की संस्थेचे सचिव जे कारणे दाखवा नोटीस पाठवतात त्याच्यामध्ये 50 लाख रुपये खर्च ते NBA NAC वरती केलेला दाखवतात. मात्र ऑडिट मध्ये कुठे तो रिफ्लेक्ट होत नाही. म्हणजेच याचा अर्थ यांनी भ्रष्टाचार केलाय का? NBA NAC मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की NBA NAC प्राप्त करण्यासाठी कमिटीच्या प्रतिनिधींतर्फे येणाऱ्या लोकांना पैसे द्यावे लागतात. अगदी सर्रास सुरू आहे सर्व महाराष्ट्रात. आणि जेव्हापासनं तो कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचा जो डायरेक्टर सहस्रबुद्धे तिकडे त्या AICTE नंतर NAC NBA गेला तेव्हापासून सगळीकडे भ्रष्टाचार करून NAC NBA दिलं गेलं. म्हणजे हा रेट फिक्स आहे. मग हे 50,000 तुम्ही भ्रष्टाचारी मार्गाने दिले NAC NBA ला आणि तुम्ही NAC करून घेतलं, ही तर दुर्भाग्याची गोष्ट आहे. जर तुम्ही 50 लाख रुपये खर्च केला तर तो ऑडिट मध्ये का नाही? मी ऑडिट पण तुम्हाला दाखवलं. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार करणार आणि पुढे जो प्रामाणिक व्यक्ती त्याला कारणे दाखवणार. 50 लाख रुपये तुम्ही भ्रष्टाचारात देता, त्यापेक्षा तुम्ही खरी कामं करा आणि NAC चांगला प्रॉपर वेने मिळवा. हे जे काही पद्धत आहे 1 लाख रुपये 50 लाख रुपये देऊन NAC खरेदी करायची, ही कुठेतरी थांबली पाहिजे. या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.